नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता पीक विमा योजना शासनाने काय केली आहे, मंजूरही केलेली आहे, निधीही दिलेला आहे. आणि त्यामध्ये काय केलेलं आहे, काही जिल्हे काय केले आहेत वगळण्यात आलेले आहेत आणि काही मंडळही वगळण्यात आलेले आहेत. त्यामध्ये काही तालुकेसुद्धा काय केलेले आहे, पूर्णचे पूर्ण वगळण्यात आलेले आहेत. आणि पहिला टप्पा काय आहे जे आहे, तर पीक विमा योजनेची जी भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये फक्त तुम्हाला काय होणार आहे, शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा मिळणार आहे. आणि सोयाबीनच्या पीक विम्यात 5 जिल्ह्याची काय केली आहे, म्हणजे 5 जिल्हे वगळण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रामधील 31 जिल्हे काय केलेले आहेत, पहिल्या यादीमध्ये घेतलेले असल्याकारणानं 31 जिल्ह्यातील लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना काय होणार आहे, पीक विमा भरपाई मिळणार आहे. आणि उर्वरित जे 5 जिल्हे आहेत, बीडसह आणखीन 4 जिल्हे आहेत, ते काय केलेले आहेत, पहिल्या टप्प्यातून वगळलेले आहेत. म्हणजे त्यांना पहिल्या टप्प्यात सोयाबीनचा जो पीक विमा आहे तो काय होणार आहे, भेटणार नाही. इतर जिल्हे आहेत त्यांना काय होणार आहे, 31 जिल्ह्यामध्ये ही जवळपास महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये काय केली जाते, पीक विमा योजना राबवली जाते. त्यामध्ये आता लवकरच 31 जिल्ह्यामधील शेतकरी जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर फक्त सोयाबीनचा काय होणार आहे, पीक विमा जमा होणार आहे. आणि कपाशी आणि तूर हे काय होणार आहे, तर पिकं पाठीमागं राहतील. इतर पिकं काय होणार आहेत, शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्याच्या याद्या वगैरे सुद्धा काय केलेले आहेत, जाहीर झालेले आहेत. त्यामध्ये 36 जिल्हे महाराष्ट्रातील 31 जिल्ह्यांना काय केलेलं आहे, पात्र केलेलं आहे. बाकी 4 ते 5 जिल्हे काय केलेले आहेत, वगळण्यात आलेले आहेत. आणि त्या सर्वच जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, आपल्या पिकाचा पीक विमा उतरवलेला असलेल्या कारणानं आता शेतकऱ्यांना एक आशा लागलेली आहे की पीक विमा आपल्याला काय होणार आहे, यावर्षी मिळणार आहे. शेतकऱ्याकडून पीक विमाही मोठ्या प्रमाणावर काय केलं आहे, भरून घेतलेला असल्या कारणानं शेतकऱ्यांना काय केलेलं आहे, एक जवळपास 4 ते 5 जिल्ह्यातील शेतकरी वगळण्यात आलेले आहेत. आणि 31 जिल्ह्यातील काही मंडळं, काही तालुके असं काय केलेलं आहे, वगळण्यात आले येऊन परत त्यामध्ये काही टक्केवारीसुद्धा काय केलेली आहे, काही मंडळावाईस लावलेली आहे नुकसान. कोणत्या मंडळाचं काहींचं 25%, 30%, 50% असं टक्केवारी लावली आहे. जवळपास बरेच शेतकरी काय होणार आहेत, यापासून वंचित राहणार आहेत. आणि काहींना पीक विमा भरलेला आहे अशांना फक्त तुटपुंजी रक्कम काय होणार आहे, मिळणार आहे. आणि काही जिल्हे काय केलेले आहेत तर सध्या अद्याप काय केलेले आहेत, वगळलेले आहेत. मग त्यांचा पुढील विचार कधी होईल, काय होईल, अद्याप आणखीन त्याची काही नवीन अपडेट वगैरे, GR वगैरे, निधीची तरतूद तसं काही आणखीन आलेलं नाही. पण सध्या तरी पहिल्या यादीमधील जवळपास 5 जिल्हे काय केलेले आहेत, वगळण्यात आलेले आहेत. आणि उर्वरित जिल्ह्यांना काय करायचं आहे, पीक विमा वाटप सुरू करायचे आहे. अद्याप एकही रुपया शेतकऱ्याच्या खात्यावर पडलेला नाही. आणखीन इथून पुढं काय होणार आहे, पहिला टप्पा चालू होईल आणि नंतर मग शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होतील. धन्यवाद.